बहुजनांचे आदर्श राजे छत्रपती शाहू आणि शिवाजी महाराज दक्षिण भारतामध्ये आपल्या विचाराचं प्रचंड प्राबल्य ज्यांनी निर्माण केलं, महाराष्ट्रातील कर्नाटकातील लोकांना हे ठाऊक नसावं, परंतु बुद्धाचा विचार मोठ्या प्रमाणात दक्षिणेमध्ये ज्यांनी पसरवला ते पेरियार, E.V. रामस्वामी नाडकर, श्री नारायणगुरु, भारतीय राज्यघटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर आपल्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम आदरणीय प्रणाम. खरं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील, ज्यांना आपण बाबा रामजी सप्पा म्हणतो, काही लोक आंबेडकर लावतात आता त्यांच्या नावापुढं, पण वडिलांचं नाव रामजी सप्पाच आहे. त्यांची पुण्यतिथी आज आहे, त्यामुळे त्यांनाही आपण आपल्या या धम्मपरिषदेमध्ये आदरांजली देणं, त्यांच्या संघर्षाची आठवण करणं हे क्रमप्राप्त आहे. गेली अनेक वर्ष आपण युवा बौद्ध धर्म परिषदेच्या माध्यमातून अत्यंत एका चांगल्या कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन करतात आणि ही परिषद त्याचाच एक भाग म्हणून ही 9वी परिषद आहे आणि या 9व्या परिषदेला आमचे मित्र धम्मबंधू प्राध्यापक किरण भोसले, त्यांचे सर्व सहकारी यांनी बऱ्याच दिवसापूर्वी मला फोन करून आजच्या कार्यक्रमासाठी येण्याची विनंती केली. मी या कोल्हापूर परिसरामध्ये बऱ्याच खेड्यामध्ये भागामध्ये अनेक वेळा आलो आहे. या हुपरी गावाशी, माणगाव गावाशी माझा चांगला संबंध आहे आणि जेव्हा प्राध्यापक भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन करतायत तर त्याला आपण आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे, याचं भान बाळगून मी आजच्या या धम्मपरिषदेला उपस्थित आहे. त्याचबरोबर माझा स्वागत करताना त्यांनी जे काही मानपत्र मला अर्पण केलं, खरं म्हणजे त्याची मी अपेक्षा ठेवली नव्हती आणि अपेक्षाही नव्हती, परंतु म्हणतात ना की सत्तेत राहिल्यानंतरच माणसाला मान्यता प्राप्त होते, हा समज हा अर्धा गैरसमज असतो. सत्तेच्या बाहेर राहून देखील माणसं मोठी होतात, त्यांना मान्यता मिळते, त्यांना सोशल ॲक्सेप्टेबिलिटी असते. हे अनेक वेळा सिद्ध झालं, वारंवार सिद्ध झालेला आणि तेच आपण माझ्या 30, 35, 40 वर्षाच्या कालखंडाबद्दल आपण जे मानपत्र सादर केलं त्याबद्दल आदरणीय बंधू प्राध्यापक किरण भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी स्वतः मनापासून धन्यवाद देतो, त्यांचा मी आभारी आहे. खरं म्हणजे धम्मपरिषद जेव्हा सुरू झाली तेव्हा आमच्या मला वाटतं कन्नड भाषेत बाजूला कर्नाटक आहे आणि त्या गावातल्या मुलींनी धम्मवंदना या ठिकाणी सादर केली. अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण गाथा ही त्यांनी अप्रतिमरित्या न वाचता आपल्यासमोर सादर केली. लयबद्ध पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये गाथा सादर करण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्यांनी जी गाथा सादर केली
त्यामध्ये लय पद्धतीचा फरक होता, एक वेगळी ऐकल्यासारखी जाणवत होती, तुम्हालाही जाणवलं असेल. पण त्या आपल्या बालिकांनी अत्यंत सुंदरपणे ती गाथा सादर केली, धम्मवंदना सादर केली. त्यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. खरं म्हणजे धम्मगाथा सुरू होती तेव्हा लाऊडस्पीकरवरनं ती लांब जात असेल, आजूबाजूचे लोक ऐकत असतील आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल, हे काय चालू आहे. कारण ते पाली भाषेतलं आहे आणि पाली भाषा काय कोल्हापुरातल्या सगळ्या लोकांना कळते, महाराष्ट्रातल्या लोकांना कळत नाही, तेव्हा कोल्हापूरकरांना कळते असं समजण्याचं काही कारण नव्हतं. आणि त्यामुळे ती गाथा ज्याने बाहेर कुणीतरी साऊंडवरनं ऐकली असेल ते बिचारे म्हणत असतील, हेच काहीतरी दुसरे साधू बाबा वगैरे जसं मंत्र पठण वगैरे करतात तसं ते काहीतरी असेल, त्यांचा सहज तसा समजूत होणं स्वाभाविक आहे. या गाथेमध्ये किंवा वंदनेमध्ये भगवा शब्द अनेक वेळा येतो बघा. तुम्ही जर बुद्धवंदना नित्यनियमानं करत असाल तर त्याच्यामध्ये भगवा शब्द हा सातत्याने येतो. आजकाल भगवा शब्दाचा अर्थ वेगळा, प्रत्येक शब्दाचे अर्थ परिस्थितीनुसार बदलतात. मग भगवान बुद्धांचा जो भगवा शब्दाचा अर्थ आहे पालीमधला, तो भगवान आहे, तो भगवान न आहे. पण पालीमध्ये न हा सायलेंट असतो. पालीमध्ये म्हणून भगवान ऐवजी भगवा असा उल्लेख होत असतो. त्यामुळं काही मंडळी आपली भगवा हा आपला नाही असा जो काही त्यांचा समज आहे, त्याने याचा जर अर्थ काढला, समजून घेतला तर इपिसो भगवा सावक संगो आपण का म्हणतो त्याचा अर्थ तुम्हाला समजेल. किंवा या वंदनामध्ये भगवा शब्द हा वारंवार का येतो तर भगवा हे भगवान गौतम बुद्धांना आदरार्थानं वापरलेला तो शब्द आहे आणि म्हणून आजकाल जो अर्थ आपण समजतो त्या भगव्याशी त्याचा काही संबंध नाही, हे मात्र त्या वंदनेतून आपण पहिल्यांदा भाग स्पष्ट करावा. बुद्धवंदना छानपणे साजरी झाली, सादर केली आणि त्याच्यानंतर आपण भारतीय राज्यघटनेचं सरनामा किंवा त्याला प्रस्तावना म्हणतो, त्या प्रस्तावनेला आपण ग्रहण केलं. का तर हे वर्ष भारतीय राज्यघटनेचं 75वी वर्ष आहे, अमृत महोत्सवी वर्ष आणि देशभर भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सव साजरा होत असताना त्याचे पडसाद आपल्या धम्मपरिषदेमध्ये उमटणं स्वाभाविक आहे. आणि म्हणून आपणही या धम्मपरिषदेची लगेच सुरुवात करताना आपण या भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना, ज्याला सरनामा म्हणतात, त्या सरनाम्याची देखील शपथ घेतली. मला वाटतं ती ज्या बाहेरच्या मंडळींनी लाऊडस्पीकरवरून ऐकली असेल त्यांनाही कळत असेल की हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे पहिलं समजलं नाही हे ठीक आहे, पण दुसरं मात्र नक्कीच समजलं की हे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावनाचं वाचन करत आहे, तिचं ग्रहण करत आहे. आणि भारतीय राज्यघटनेच्या वाचनानंतर आपण काय केलं, ज्या 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सदाबौद्ध धम्म ग्रहण केल्यानंतर ज्या आपल्या उपासक वर्गाला, अनुयायी वर्गाला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या, त्या 22 प्रतिज्ञाचं आपण या ठिकाणी वाचन ग्रहण पुन्हा केलं. या 22 प्रतिज्ञांचं वाचन ग्रहण केलं, तेही साऊंडवरून गावामध्ये इतरत्र गेलंच असेल. त्या लोकांना वाटलं असेल की हे वेगळं काय, की या प्रतिज्ञा नेमकं काय, आम्ही जे समजतो त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. परंतु या प्रतिज्ञा देण्यामागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. त्याच्या पाठीमागे एक विचार होता, ती भूमिका नेमकी काय, त्या भूमिकेला छेद देणारी ही आरती प्रतिज्ञा.
पहिले 8 प्रतिज्ञांतला जो भाग आहे तो बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही पूर्वीचं काय सोडून देतोय, आम्ही काय सोडून देऊन मग नंतरच्या भागामध्ये आम्ही काय स्वीकारतोय, या 2 भागामध्ये ही आपल्या 22 प्रतिज्ञाची विभागणी आहे. आणि म्हणून प्रत्येक बौद्ध बांधवानं या 22 प्रतिज्ञा नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. त्याच्या पाठीमागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक भूमिका कोणती, कोणत्या बाबींना त्यांना नकार द्यायचा होता, या सगळ्या बाबींचं बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून भूमिका आपण समजून घेणं हे एक ऐतिहासिक आपली जबाबदारी आहे. आणि या 22 प्रतिज्ञाच्या स्वीकारल्यानंतर याच ठिकाणी काही बौद्ध बांधवांनी आज बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला. आजूबाजूच्या खेड्यातले असतील, गावातले असतील, भागातले असतील, त्याने आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांचा पूर्वीचा जो कोणता धर्म असेल तो धर्म सोडून त्यांनी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला. ज्यांनी प्रवेश घेतला त्यांचे एकदा आपण जाहीर अभिनंदन केलं पाहिजे. कारण वर्षानुवर्ष एका विचारधारेचा डोक्यावरती, विचारावरती, परिवारावरती असलेला पगडा झुगारून देणं हे साधी बाब नाही, ही सोपी बाब नाही. परंतु आज ज्या बौद्ध बांधवांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला ते यापूर्वीच मनानं बौद्ध झाल्याशिवाय आज प्रत्यक्ष बौद्ध झाल्याची त्याची जी भूमिका आहे ती भूमिका देखील आपण स्वीकारली पाहिजे. आणि जे कोणी बौद्ध झाले त्यांच्याशी भविष्यात आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, कुठल्याही जातीची आणि धर्माची अट न ठेवता बुद्धाच्या धम्म विचारानं आपण त्यांच्याशी आचार, व्यवहार आणि संस्कार केला पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे, हे आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. या 3-4 मूलभूत मुद्द्यांना आपल्या समोर मांडणी स्वरूपात केल्यानंतर आज जेव्हा आपण धम्म परिषद घेतो, 9वी धम्म परिषद आहे आणि या धम्म परिषदा देशाच्या अनेक कानाकोपऱ्यात होत आहेत. महाराष्ट्रात होतात, बाजूच्या कर्नाटकमध्ये होतात, तामिळनाडू, अगदी केरळ सारख्या राज्यामध्ये होतात, उत्तरेत मोठ्या प्रमाणावरती होतात. मग साधा प्रश्न की जर आजकाल मोठ्या संख्येनं अनेक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे बुद्धाला शरण येत आहेत, तरी देखील देशामध्ये बौद्धांची लोकसंख्या ही 1 कोटीच्या वरती नाही, अजूनही 1 कोटीच्या वरती नाही. या 1 कोटीमध्ये जवळपास अर्धे हे महाराष्ट्रातील निघतील, तरी देखील 1 कोटी नाही. आणि उत्तर पूर्वेला जी 5 छोटी छोटी राज्य आहेत, उदाहरणार्थ सिक्कीम आहे, अरुणाचल आहे, त्रिपुरा, या राज्यामध्ये बौद्धांची संख्या मोठी आहे. जम्मू काश्मीरचा लेह नावाचा भाग जो एक वेगळा स्वतंत्र जम्मू काश्मीरचा हिस्सा, त्या लेहमध्ये बौद्धांची लोकसंख्या ही 90% आहे. मग अगदी जम्मू काश्मीरचा अर्धा भाग असेल, उत्तर पूर्वेकडची काही राज्य असतील, महाराष्ट्रासारखा मोठा भाग असेल आणि इतरही राज्यामध्ये बौद्ध धर्माकडे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल, तरी 2011च्या सरकारी आकडेवारीनुसार भारतामध्ये आजही 80 लाख बौद्ध बांधव आहे. म्हणजे 1 कोटी नाही, म्हणजे 1 कोटी नाही. मग या देशाची लोकसंख्या 140 कोटी, 140 कोटीच्या भारतामध्ये 1 कोटी सुद्धा बौद्ध बांधव नसणं हे आपल्याला शोभतं की आपल्याला कमीपणाचं आहे, याचा देखील विचार आपण करावा. आणि हाच विचार करताना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की हा संपूर्ण भारत बौद्धमय झाला पाहिजे, त्याच्यापासून आपण किती मील, किती लांब दूर आहोत याचाही विचार या निमित्ताने झाला पाहिजे.
आणि म्हणून 1 कोटी बौद्ध का नाही याचं जेव्हा आपण प्रश्नाचं उत्तर शोधायला जातो तेव्हा त्याची उत्तरं अनेक मार्गाने मिळतात. एक मार्ग म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची निश्चिती केली, ठरवलं आणि काही वेळा ते नेहरूच्या मंत्रिमंडळात होते, लॉ मिनिस्टर होते आणि लॉ मिनिस्टर असताना त्याच सरकारमध्ये सरदार पटेल होते. सरदार पटेल हे काँग्रेसचे मोठे नेते होते, नेहरू नंतरचे 2 नंबरचे नेते होते, गांधीजींच्या जवळचे होते. आणि या पटेलांनी म्हटलं की ज्याला हिंदू धर्म सोडून जायचा असेल त्यांनी जावं, पण जे हिंदू धर्म सोडून अन्य धर्मात जातील त्यांना सवलती मिळणार नाही. पटेलांनी काय म्हटलं, ज्यांना हिंदू धर्म सोडून जायचा असेल त्यांनी जावं, पण ते जर गेले तर त्यांना सवलती मिळणार नाही. जेव्हा काँग्रेसच्या वतीनं पटेल हे बोलले तेव्हा मग एका पत्रकारानं बाबासाहेबांना विचारलं की तुमच्या सोबत येणारा समुदाय हा हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मात येतोय, त्याला भविष्यात सवलती मिळणार नाही, मग त्याला शिक्षणाच्या संध्या कमी होतील, नोकरीच्या संध्या कमी होतील, त्याचं काय? आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, अरे अशा अनेक सवलती माझ्या पोटाच्या खिशामध्ये आहेत. काय म्हणाले? अशा अनेक सवलती माझ्या पोटाच्या खिशामध्ये आहेत. हा जो बाबासाहेबांची जी भूमिका होती की आम्ही धम्म ग्रहण केल्यानंतर, हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर आम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल, आम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल, आम्हाला काही गोष्टींना सोडून द्यावं लागेल. पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांची भूमिका कणखर करताना हे सांगितलं की अशा सवलती द्या किंवा नका देऊ, आम्ही त्यांना भीक घालत नाही, आम्ही त्याचं भविष्यात पाहून घेऊ. जेव्हा बाबासाहेबांची ही भूमिका होती तेव्हा आज सुद्धा काही मंडळी बौद्ध धर्म ग्रहण केल्यानंतर आरक्षणाच्या लाभासाठी, नोकरीच्या लाभासाठी अजूनही हिंदू महाल लिहितात, चुकीनं आपली जात लिहितात आणि बौद्ध लिहायचं टाळतात. त्यांचा या परिषदेत आपण सत्कार करूया का निषेध करूया? तुम्हीच सांगा, काय करू? सत्कार तर करताच येत नाही, मग बाकी राहिलेलं तेवढंच करावं लागेल. पण ते असं का करतात? इथली परिस्थिती त्यांना करायला भाग पडते, इथली सरकारी व्यवस्था त्यांना हे करायला भाग पडते, इथली शासन प्रशासन व्यवस्था ही त्यांना करायला भाग पडते. परिणामतः ते आचारानं, विचारानं, व्यवहारानं बौद्ध असतात, पण सर्टिफिकेटवरती बौद्ध नसतात. ही इथल्या सरकारची, शासनाची, शासन प्रशासनाची ही एक वेगळी अरेंजमेंट आहे. सरदार पटेल त्याला उघडपणे बोलले, आता न बोलणारे सरकार आहे, आता न बोलणारे सरदार आहे, कोणी सरकारात आहे, कोणी प्रशासनात आहे, आणि त्यानेच तुम्ही बौद्ध धर्माकडे जाऊ नये म्हणून प्रतिबंध निर्माण करणारी व्यवस्था केलेली आहे. जेव्हा मी हे म्हणतोय की प्रतिबंध करणारी व्यवस्था, तेव्हा आजच्या घडीला देशामध्ये 27 मोठी राज्य आहेत. त्या 27 मोठ्या राज्यापैकी 13 राज्यामध्ये धर्मांतर बंदी कायदा, जेव्हा वर्तमान बीजेपीचं सरकार गेल्या 10-15 वर्षापासून आहे, तर 13 राज्यामध्ये धर्मांतर बंदीचा त्यांनी कायदा आणला. त्या कायद्याचं महाराष्ट्रात काही फारसं चालत नाही, कारण महाराष्ट्रातले आंबेडकरवादी नालायक जरी असले तरी काही बाबतीत फार प्रामाणिक आहे. म्हणजे काही बाबतीत जरी कमजोर असले तरी काही बाबतीत मजबूत आहे. जरी त्यातले 4-2 बाजारामध्ये होलसेल रिटेल भावानं विकत जरी असले तरी सगळेच काही नालायक नाही. आणि जे काही सगळेच नालायक नाही त्यांचं प्रेशर आजही महाराष्ट्रात
आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये धर्मांतर विरोधी कायदा चालत नाही. पण हाच कायदा तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जा, हाच कायदा तुम्ही छत्तीसगडमध्ये जा, हाच कायदा तुम्ही ओडिशा राजस्थानमध्ये जा, तिथला कलेक्टर तुमच्या कार्यक्रमाला परवानगी देत नाही. आणि आता तर उत्तराखंडमध्ये त्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या माध्यमातून पुढचा एक टप्पा टाकलाय की अशा प्रकारचे कार्यक्रम करायचे असतील तर तुम्हाला परवानग्या घ्याव्या लागतील. अशी इथली शासन यंत्रणा, सरकारी यंत्रणा, आणि या सरकारी यंत्रणेच्या जाचावर पोराला नोकरी लावावी, पोराला शाळेत प्रवेश मिळावा. म्हणून जरी आम्ही बौद्ध असलो तरी आम्ही सर्टिफिकेट हिंदू महार काढतो, हिंदू चर्मकार काढतो, हिंदू मातंग काढतो. पण बाबानो, आता ते तसं करण्याची गरज नाही, तसं करण्याची गरज नाही. का गरज नाही हा मुद्दा नीटपणे समजून घ्या. तुम्हाला माहिती असेल की पंजाबमध्ये शीख धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येला, पंजाबमध्ये हिंदू हा अल्पसंख्याक, तिथं बहुसंख्याक नाही. पंजाबमध्ये शीख धर्म हा बहुसंख्याकाचा धर्म, तिथं हिंदू हे अल्पसंख्याक आहे. आणि शीख धर्म ज्यांनी स्वीकारला त्यांना 1960 साली एक घटना बदल केला गेला, घटना बदल केला गेला. आणि त्या घटना बदलाच्या द्वारे जे अनुसूचित जातीचे पंजाबमधले लोक आहेत ज्यांनी शीख धर्माचा स्वीकार केला, त्या सगळ्या शीखांना आपली जात किंवा धर्म लपवण्याची गरज नाही. त्यांना शीख म्हणून अनुसूचित जाती आणि जमातीचं सर्टिफिकेट मिळतं. त्यामुळं ते शीख म्हणून सांगायला घाबरत नाही, लिहायला घाबरत नाही. जरी त्यांनी धर्मांतर केलेलं असलं तरी हे पंजाबमधल्या धर्मांतरित अनुसूचित जाती आणि जमाती या शिखांचं ते यश आहे. त्यांना तसलं काही बंधन आलं नाही. पण महाराष्ट्रामध्ये अनेक नेते झाले, किती आमदार झाले, मंत्री झाले, खासदार झाले, आणि समाज कल्याण खात्याचं मंत्रीपद तर आपल्यासाठी राखीवच राहिलं. मग ते राज्यातलं असं तर केंद्रातलं. आता तर दोन्ही बौद्ध आहेत, महाराष्ट्रातही बौद्ध आहे, केंद्रातही बौद्ध आहे. आता त्यांच्या कास्ट सर्टिफिकेटवरती काय आहे तो वेगळा म्हणतात. कोल्हापूरवाल्यांना माहिती असेल कोल्हापूरच्या घराच्या कास्ट सर्टिफिकेटवर काय आहे. कारण ज्याच्या कास्ट सर्टिफिकेटवरती बुद्धिस्ट आहे किंवा बौद्ध आहे किंवा नवबौद्ध आहे त्याला राखीव मतदारसंघातून निवडणूक लढता येत नाही, पूर्वी नव्हती. त्यामुळं त्यांच्या सर्टिफिकेटवर काय असेल ते तुम्ही समजून जा. त्यामुळे त्याला बौद्ध म्हणावं की न म्हणावं हा तुमचा प्रश्न, त्याच्यावर निर्णय तुम्ही घेऊन टाका. त्याच्यावरती मला टीका टिप्पणी करण्याची गरज नाही. प्रश्न माझा एवढाच आहे की पंजाबमधल्या धर्मांतरित शिखांना आपल्या राखीव जागा अबाधित ठेवण्यासाठी यांना घटना बदल करण्याची ताकद 1960 सालात होती. महाराष्ट्रात ती ताकद किती वर्ष नव्हती. या पश्चिम महाराष्ट्रातले खूप मंत्री झाले, दलितांचे झाले, वेगवेगळ्या समाज घटकाचे झाले, कोणी मातक समाजाचा, कोणी बौद्ध समाजाचा, कोणी जन्मकार समाजाचा, अनेक मंत्री झाले. पण बौद्ध समाज ज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यांना बौद्ध म्हणून कास्ट सर्टिफिकेट कधीच काढता आलं नाही. अनेक समाज कल्याण मंत्री झाले, समाज कल्याण खात्याचे सचिव झाले. काही लोकांनी प्रयत्न केले, दिल्लीपर्यंत गेले. माजी समाज कल्याण खात्याचा मंत्री विदर्भातला तो दिल्लीपर्यंत गेला, पण पदरात काहीच पडलं नाही, काही पडलं नाही. मग पर्यायानं तुम्ही आपली जात प्रमाणपत्र हिंदू म्हणूनच, हिंदू चर्मकार, हिंदू महार, हिंदू मातक जे काय असेल ते त्याच पद्धतीनं तुम्ही काढता. आणि म्हणून तुम्ही अधिकृतरित्या सर्टिफाईड बौद्ध नाही. परिणामतः तुम्ही 1 कोटी सुद्धा का नाही याचं उत्तर येतात. पण अलीकडं
1990 साली एक घटना दुरुस्ती झाली. 1990 साली VP सिंगाचं सरकार होतं. ज्याने चांगलं काम केलं ते सरकार कुणाचंही असो त्याचा उल्लेख करावा, आणि ज्याने खराब काम केलं ते सरकार कुणाचंही असो त्याला वेगळ्या पद्धतीनं ट्रीटमेंट द्यावी. VP सिंगच्या सरकारानं 1990 साली घटना दुरुस्ती केली, आणि त्या घटना दुरुस्तीनुसार महाराष्ट्रातील बौद्धांना बौद्ध म्हणून SC सर्टिफिकेट मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. पण त्याची महाराष्ट्रानं अजून अंमलबजावणी केली नाही. महाराष्ट्रानं अंमलबजावणी केली नाही. 1990 पासून केंद्र सरकारनं महाराष्ट्राला वारंवार पत्र दिलेले आहे की तुमच्या जात सर्टिफिकेटचा नमुना हा राज्य सरकारचा वेगळा, तो केंद्र सरकार सारखा नाही, आणि म्हणून तुमच्या राज्यातील बौद्ध लोक अजूनही केंद्राच्या आरक्षणासाठी पात्र नाही. त्यामुळं राज्य सरकारनं आपला जात प्रमाणपत्राचा नमुना केंद्रासारखाच करावा अशी वारंवार पत्र दिली. महाराष्ट्रामध्ये अनेक सरकार आली. मीही गेल्या वेळेला महाविकास आघाडीचा घटक होतो. माझा पक्ष महाविकास आघाडीत होता. मी स्वतः निवडणुकीच्या कालखंडात होतो. शरद पवारांना या बाबतीत मी स्वतः पत्र दिलं, पण सरकार कुठलाही असू द्या त्यांनी अंमलबजावणी केली नाही. अंमलबजावणी करणं म्हणजे काय? जसं काल केंद्र सरकारनं बजेट दिलं तसं इथं बजेटची गरज नाही. इथं गरज आहे फक्त आणि फक्त राज्य सरकारचा जात प्रमाणपत्राचा नमुना हा केंद्र सरकारच्या जात नमुनापत्रासारखा असला पाहिजे. एवढंच आहे. एवढासा छोटा बदल हा सचिव स्तरावरती करण्यासारखा आहे. सचिवांच्या लेवलवर होणं शक्य आहे, परंतु तो महाराष्ट्रात जाणीवपूर्वक आजपर्यंत कोणी होऊ दिला नाही. आणि सगळे आपल्यातले मंत्री संत्री आमदार खासदार, कोणी राज्यातले, कोणी दिल्लीतले, कोणी महाराष्ट्रातले, हे सगळं करू शकले नाही. त्यांचाही आपण सत्कार करावा का निषेध करावा? त्यांचाही आपण सत्कार करावा की निषेध करावा? माणसांचं मूल्यमापन झालं पाहिजे, त्याच्या कामाचं मूल्यांकन झालं पाहिजे. तो आपल्या समाजातला आहे, आपल्या भागातला आहे, माझ्या गावचा आहे म्हणून त्याचं मूल्यांकन करायचं नाही की आंबेडकरी अनुयायांना शोभत नाही. माणसाचं मूल्यांकन हे त्याच्या कामाच्या आधारावरती केलं पाहिजे. तो माझ्या गावचा आहे, माझ्या जातीचा आहे, माझ्या धर्माचा, या पद्धतीवरती जर आपण मूल्यमापन करणार असू तर समतेकडा जाणारा बौद्ध धर्माचे अनुयायी म्हणून आपण कितपत योग्य याचाही विचार होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ही समस्या महाराष्ट्रातले काही लोक, मग एक वकील म्हणणे माझ्याकडे घेऊन आले मुंबईला की सर आम्हाला आमच्या पोराचं सिलेक्शन UPSCला तर होत आहे. आता मला वाटतं राजहंस मला जे गायला आले होते त्यांच्याच मुलीचा अनुभव त्यांनी सांगितला की बौद्ध म्हटलं की जो कास्ट सर्टिफिकेटच्या व्हॅलिडिटीचा प्रोसेस आहे ते कॉम्प्युटरमध्ये पुढंच जात नाही. सरकार तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये सुद्धा पुढं जाऊ देत नाही. जीवनात कसं पुढे जाऊ दे? जीवनात कसं पुढे जाऊ दे? आमचे ते बंधू म्हणाले की माझ्या मुलीला मग शेवटी SC टाकावं लागलं. मग SC टाकल्यानंतर पुढं काय राहावं तर तिला हिंदू महाल द्यावं लागलं. तेव्हा तो कॉम्प्युटर प्रोसेस प्रक्रिया सुरू करतो, अन्यथा होत नाही. या ज्या प्रशासकीय अडथळे आहेत, गेल्या 2 महिन्यामध्ये काही लोकांचं केंद्र सरकारला सिलेक्शन झालं आणि त्यांच्याकडे महाराष्ट्र सरकारचा दाखला आणि त्यांना मग प्रवेश नाकारला. त्यांना जेव्हा प्रवेश नाकारला तेव्हा ते माझ्याकडे आले वकील म्हणून. मग मी याचा सगळा नीटपणे अभ्यास केला. आदेश केंद्र सरकारचे आहे, घटना दुरुस्ती 90ची आहे. त्या घटना दुरुस्तीनुसार बौद्धांना तसं SCचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे.
केंद्र सरकारचे आदेश राज्य सरकारनं पाळणं हे देखील बंधनकारक आहे, परंतु राज्य सरकारनं दोन्हीही पाळलं नाही. मग एखादं राज्य सरकार जर नियमानुसार काम करत नसेल, कायद्यानुसार काम करत नसेल, तर नुसत्या घटनेची पूजा करून चालेल का? नुसत्या राज्यघटनेची प्रस्तावना वाचून चालेल का? आम्ही राज्यघटनेचे समर्थक आहोत हे वारंवार दाखवून चालणार नाही. तर राज्यघटनाच आपल्याला सांगते की जर एखादं सरकार कायद्यानुसार चालत नाही, जर एखादं सरकार शासन प्रशासन हे घटनेनुसार चालत नाही, तर त्या सरकारच्या विरोधात, त्या शासन प्रशासनाच्या विरोधात आपल्याला न्यायालयात जाऊन न्याय मागण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेनेच दिलेला, हा राज्यघटनेनेच दिलेला. मग याचा वापर कोण करणार? याचा जर वापर आपण केला नाही तर एका बाजूला आपण राज्यघटनेची शपथ घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला राज्यघटनेला दिलेल्या अधिकाराचं होणारं हनन उघड्या डोळ्यांनी पाहायचं. तर ही विसंगती आहे, ही सुसंगती नाही, ही विसंगती आहे. आणि मग ही विसंगती दूर करण्यासाठी गेल्याच महिन्यामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये मी तशा आपल्या पीडित बंधूच्या वतीनं एक रिट पिटिशन दाखल केलं की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीतून ज्या ज्या लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यांना बौद्ध धर्म म्हणून शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट मिळालंच पाहिजे, हे शेवटी न्यायालयामध्ये रिट पिटिशन करावं लागलं. जेव्हा रिट पिटिशनची सुनवाई झाली तेव्हा सरकारी वकील म्हणे आम्हाला कळत नाही आम्ही काय भूमिका मांडावी. म्हटलं ज्या आपने आकाश से पूछकर, आकाश शब्द आजकाल महाराष्ट्रातले फेमस आहे. कोणी बीडचा आका, कोणी कोल्हापूरचा आका, कोणी सांगलीचा आका, म्हणून हा शाखा आकाश शब्द मी वापरला. जब आपने आकाश से पूछा कि सरकार को क्या जवाब देना है, अब सरकार की हो गई मुश्किल, क्या देंगे जवाब? एक तरफ एक तो घटना दुरुस्ती है, उसको नकार नहीं सकते, दूसरी तरफ भारत सरकार के आदेश है, उसको नकार नहीं सकते. तो फिर जवाब क्या दे? वो जवाब नहीं दे सकते आणि म्हणून त्यांनी जवाब देणं टाळलं. किती दिवस टाळतील? 1-2 सुनावण्या पुढे जाईल, 3-4 सुनावण्या पुढे जातील, पण सरकारच्या बापाला देखील एक दिवस आपलं म्हणणं न्यायालयात मांडावंच लागतं. जर नाही मांडलं तर त्यांच्या विरोधात वेगळी कारवाई करता येते, वेगळे नियम आहेत, वेगळ्या कारवाई करण्याच्या प्रक्रिया, त्या प्रक्रियेतून जाता येतं. हे सगळं तुमच्यासाठी सांगण्याचं मूळ कारण असं की आता ज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यांनी सेन्सस असो, कास्ट सर्टिफिकेट असो, आपण काय लिहावं तर धर्माच्या कॉलममध्ये सरळ बौद्ध लिहावं, SC की ST त्या ठिकाणी सरळ SC लिहावं. आणि जर जात विचारली तर ती तुमची जात आताची विचारत नाही, ती पूर्वीची जात असते. आणि पूर्वीची जात ही केंद्र सरकारच्या आदेशानुसार 37व्या क्रमांकावर आहे. त्या ठिकाणी तुम्ही 37 क्रमांक लिहायचं, जात नाही दिली तरी चालतील, 37वा क्रमांक लिहायचा, तुम्हाला बौद्धाचं सर्टिफिकेट मिळून जाईल आणि आरक्षणाचा लाभ देखील घेता येईल. हे नीटपणे समजून घ्या आणि त्याचं पालन करा. डोक्यातून ही भीती काढून टाका की आम्ही बौद्ध आहोत म्हणून आमच्या पोरांना आरक्षण मिळणार नाही, हे डोक्यातून काढून टाका. हे सांगण्याची गरज, आवश्यकता. तांत्रिक हे अडचणी आहेत, लोक वैयक्तिकरित्या मात करू शकत नाही आणि म्हणून माग अनेक लोकांनी सेन्ससमध्ये धर्माच्या कॉलममध्ये काय लिहावं, जातीच्या कॉलममध्ये काय लिहावं, याच्यावरती वेगवेगळे वादविवाद झाले आणि त्या वादविवादातून मग सुसंगती निर्माण झाली नाही. आणि म्हणून आजच्या या परिषदेच्या निमित्तानं व्यावहारिक जीवनाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण बाब मी तुमच्या डोळ्यासमोर आणली. ही बाब तेवढीच अत्यंत महत्त्वाची आहे
पण दुसराही त्याचा पुढचा भाग आहे आणि तो पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यंत महत्त्वाचा कोणता? आणि एक वेळ तुम्हाला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे काय फार मोठी त्यांच्या आयुष्यामध्ये साधनं नव्हती, ताकद नव्हती, आर्थिक काही मोठी सुसंपन्नता होती असं काय नाही. आणि नागपुरातून बाबासाहेबांनी त्यांचे काही सहकारी मम्मी चिटणीस वगैरे हे भंडारा जिल्ह्यामध्ये बाजूच्या जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमासाठी जात होते. आणि कार्यक्रमाला जात असताना चिटणीसांना राहावं नाही, कारण त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की संपूर्ण भारत हा बौद्धमय झाला पाहिजे. आणि जेव्हा बाबासाहेब म्हणाले तेव्हा चिटणीसांना राहावं नाही. चिटणीस म्हणाले, बाबासाहेब आपल्याला नागपूरवरनं भंडाऱ्याला जायला 60 किलोमीटरवर जायला आपल्याकडे 4 चाकी वाहन नाही, गाडी नाही, आपण सगळा भारत कसा बौद्धमय करायचा? आणि बाबासाहेबांनी उत्तर दिलं होतं की सगळ्या भारतभर मला फिरायची गरज नाही, पण माझ्या चळवळीचा रेटा एवढा असला पाहिजे, आपल्या चळवळीमध्ये एवढी ताकद असली पाहिजे की त्या आपल्या चळवळीच्या ताकदीच्या आधारावर या देशातला प्रत्येक माणूस, एक माणूस दुसऱ्या माणसाशी माणसासारखा वागेल, माणुसकीच्या नात्याने वागेल. त्या दिवशी मी समजेल की संपूर्ण भारत हा बौद्धमय झाला. बाबासाहेबांची भूमिका ही अत्यंत सोपी आहे, अत्यंत सोपी आहे. जातविरहित समाजाची निर्मिती अत्यंत सोपी आहे. त्यासाठी जाती निर्मूलनाचा लढा करावा हे आवश्यक आहे, पण जात न मानणाऱ्याची संख्या, जातीला नाकारणाऱ्या लोकांची संख्या तुम्ही जेवढे वाढवाल तेवढा भारत लवकर बौद्ध धर्माकडे जाण्याला तयार होईल. आणि म्हणून माझा सरळ सरळ या ठिकाणी प्रश्न आहे की पहिल्यांदा बौद्ध कुणाला म्हणाला, बौद्ध म्हणाला कुणाला? हा मी प्रश्न निर्माण करत नाही. तुम्हाला माहिती नसेल की महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्माच्या अगोदर सगळ्यात जास्त बुद्ध जयंत्या, सगळ्यात जास्त धर्मांतरं ही दक्षिण भारतामध्ये झाली. ही मूलतः दक्षिण भारतामध्ये झाली. बाबासाहेबांच्या अगोदर सगळ्यात जास्त बुद्ध जयंत्या या पेरियार E.V. रामस्वामी नाईकरांनी मद्रास प्रांतामध्ये केल्या. ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला, श्री नारायण गुरु हे केरळमधले. या श्री नारायण गुरुच्या प्रमुख शिष्यानी त्यावेळेला बौद्ध धर्म स्वीकारला. आणि 1935 साली बाबासाहेब आंबेडकरांना केरळमध्ये पहिल्यांदा जर कुणी बोलवलं असेल तर ते श्री नारायण गुरु यांच्या अनुयायांनी युवा परिषदेसाठी केरळमध्ये 35 साली बोलवलेलं होतं. याचाच अर्थ असा की बाबासाहेबांची येण्याच्या घोषणानंतर दक्षिणमध्ये त्या लोकांनाही कनेक्टिव्हिटी वाढली की बाबासाहेब आपल्या विचाराकडे येत आहे, बाबासाहेब धर्माकडे येत आहे. आणि त्यामुळेच श्री नारायण गुरु सारख्या त्यांच्या महान अनुयायांनी बाबासाहेब आंबेडकरांना केरळमध्ये त्याला पाचारण केलं. याचा सांगण्याचा अर्थ असा की बौद्ध कुणाला म्हणावं या विषयावरून एकदा मद्रास प्रांतामध्ये परिषद झाली होती. एक परिषद झाली होती की बौद्ध कुणाला म्हणावं. आता आपण अनेक म्हणतो की ज्यानं बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्याला बौद्ध म्हणावं का? तर मग बाबासाहेब आंबेडकरांनी मबी चिटणीसांना सांगितलेला वेगळा अर्थ तो एका वेगळ्या बाजूला. आणि मग त्या परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की बौद्ध कुणाला म्हणायचं. आणि त्याचं पहिल्यांदा उत्तर काय असेल तर उत्तर क्रमांक 1, बौद्ध त्याला म्हणावं जो जातीला नाकारतो, जो जातीला ठोकरतो, जो जातीला नकार देतो, जो जातीला स्वीकारत नाही. मग माझं तुम्हाला सरळ दुसऱ्या बाजूला सांगणार, जो जातीला स्वीकारतो तो बौद्ध नाही, जो जातीचं ओझं आपल्या खांद्यावरती वाहतो तो बौद्ध नाही, जो जातीच्या ठोकरातून आपल्याला मुक्त करू शकत नाही तो बौद्ध नाही. त्यानं किती वेळा बुद्धम शरणम गच्छामीचा जयघोष केला तरी त्याला कवडीची किंमत नाही. त्यानं जातीला नाकारण्याची अवकाश त्याच्यामध्ये पाहिजे,
ताकद त्याच्यामध्ये पाहिजे. तुम्ही टाळ्या वाजवून अडचणीत आला. माझा प्रश्न तुम्हाला, तुम्ही किती लोक जातीला नाकारता? जात संस्थेला नाकारण्याची हिंमत किती लोकांच्या मध्ये आहे? हातवरती करताय, चांगली गोष्ट आहे. बघा, काहीचे हात वरती झाले, नंतर बाजूच्या खाली केला की त्याचाही खाली झाला. उगाच अडचण नको पुन्हा. कोल्हापूर भागामध्ये जयसिंगपूरला मोठी बौद्ध धम्म परिषद होते. त्यांची बिचाऱ्यांना मला अजून ते निमंत्रण स्वीकारता आलं नाही. त्यांनी खूप संपर्क केला. जो जातीला मानतो तो बौद्ध असू शकत नाही. जो जातीचा ओझा आपल्या खांद्यावरती वाहतो, तुम्ही 100 वेळा धर्मवंदना करा, अर्थ नाही. म्हणून आचार विचाराला आणि संस्काराला बौद्ध असणं गरजेचं आहे. या आचार विचार आणि संस्काराची कल्टिवेशन बाबासाहेबांना त्यांच्या हयातीत नाही करता आली, वेळ नाही मिळाला. पण बाबासाहेबांच्या नंतरच्या लोकांनी किती केला तोही मोठा एक चिंतेचा प्रश्न आहे. पण वर्तमान कालखंडामध्ये मी जेव्हा आलो आणि आमचे जगदीशबाई आले, त्यांना सलामी द्यायला मला वाटतं समता सैनिक दलाच्या वतीनं आमच्या वृद्ध भगिनी आल्या. त्यांचं वय वर्ष किती असावं? 65 तरी नक्की असावं. 65-70 नक्कीच असावं. त्यांच्यामध्ये तो कणखरपणा, त्या म्हणाला नाही की जगदीश माझ्या पोराच्या वयाचा आहे, मी त्याला सलामी काय म्हणून करू. तिच्यामध्ये ती भूमिका नाही. त्या मातेमध्ये ही ताकद आहे की हा माझ्या बौद्ध धर्माचा अनुयायी आहे, त्याला सलामी द्यायला तो माझ्यापेक्षा पोरकटपणाच्या वयाचा असता तरी मला त्याची लाज वाटत नाही, का तर मी समता मानते या भूमिकेची. पण ही 65-70 वर्षाची भगिनी जेव्हा सलामी देते तेव्हा 20-25 वर्षाच्या आमच्या मुली तिथं असतात हा प्रश्न आहे. आमची 20-25 वर्षाची मुलं कुठं असतात तो प्रश्न आहे. 15-20 वर्षाची वयात आलेली मुलं कुठं असतात तो प्रश्न आहे. आणि त्यामुळं आजकाल बौद्ध धर्म परिषदेला मी बऱ्याच ठिकाणी पाहतो, वयोवृद्ध माणसं मोठ्या संख्येने येतात, पण तरुण पिढी मात्र तेवढ्या संख्येने असत नाही. तरुण पिढीचा कार्यक्रम वेगळा असतो, ते वेगळ्या कार्यक्रमात ओढले जातात. अशा वेळेला एखाद्या संस्कृतीचं संवर्धन कसं होईल? अशा वेळेला एखाद्या विचारधारेचं संवर्धन कसं होईल? आणि हे जर विचाराचं संवर्धन करायचं असेल, एखाद्या आचाराचं संवर्धन करायचं असेल, तर तुमच्या तरुणाईला, नव्या पिढीला त्या विचाराकडे नेता आलं पाहिजे. ही जर नवी पिढी त्या विचारापासून दूर गेली तर हे शक्य होणार नाही. आणि म्हणूनच मला तुमच्या युवा बौद्ध धर्म परिषदेचं विशेष कौतुक अशासाठी करावंसं वाटतं की तुम्ही तुमच्या नावातच युवाला ॲड केलंय, युवाला महत्त्व दिलंय. याच्यावरून तुम्हालाही त्याची जाणीव आहे. या तुमच्या भूमिकेचं आम्ही जाहीरपणे कौतुक करायला तयार आहोत. या सगळ्या बाबीचा उहापोह घेतल्यानंतर बौद्ध धर्माच्या विचाराचं काय हा मोठा प्रश्न आहे. विचाराचं काय? मला एकाला आमचे काही कराडचे बंधू भेटले. मी कराड जवळच माझं गाव आहे. ते भेटले, आम्ही कराडवरनं आणि मला ते कराडवरनं म्हणाले तेव्हा आगाशी लेण्या, त्या लेण्याची आठवण झाली. मी लहानपणी 10वीपर्यंत गावाला शिकलो असल्या कारणानं 2 वेळा त्या लेण्या मी पाहायला गेलो. जवळजवळ 55-56 लेण्या आहेत त्या जखीनवाडीच्या डोंगरावर. मी लहानपणी ज्यावेळेला 8वी-9वीत असताना गेलो, त्याला पांडव लेणी म्हणायची. आता निदान बोर्ड तरी आहे, तर त्याला पांडव लेणी म्हणायची. आणि आतमध्ये पांडवांचंच तांडव होतं. आतमध्ये पांडवांचंच तांडव होतं. एलिफंट आहे बाजूला. त्याची परिस्थिती मुंबईच्या जवळ कनेरी केव्ह आहे,
कानेरी केव्स, कानेरी केव्सची काय अवस्था? महाडला तुम्ही जाता दरवर्षी 14 जानेवारीच्या सत्याग्रह दिनाच्या निमित्तानं. रायगड तिथेही लेण्या काय परिस्थिती आहे. गेल्या आठवड्यामध्ये मी छत्तीसगडला होतो. छत्तीसगडमध्ये सुद्धा प्रचंड लेण्या, अवस्था तीच, देशभरात अवस्था तीच. याचं कारण काय? याचं कारण काय? याचा कधीच विचार नाही करायचा. याचा हे लक्षात घ्या, बौद्ध धर्म हा वैयक्तिक मुक्तीचा मार्ग नाही. बौद्ध धर्म हा सामूहिक मुक्तीचा मार्ग आहे, हा वैयक्तिक मुक्तीचा मार्ग नाही. म्हणूनच मेडिटेशनच्या बाबतीत काही लोक जे प्रश्न निर्माण करतात, बौद्ध धर्माची मूळ कल्पना वैयक्तिक माणसाला मुक्ती मिळवून देणं नाही, तर ती सामूहिक सर्वांना मुक्ती प्राप्त करून देणं हे बौद्ध धर्माचं मूळ आहे. आणि जेव्हा हे बौद्ध धर्माचं मूळ आहे, तेव्हा भौतिक परिस्थितीचा विचार केल्याशिवाय सर्वत्र माणसाची मुक्ती करण्याचा प्रश्न जो आहे त्याच्याविषयी विचार करता येत नाही. आणि याचा जेव्हा विचार करतो तेव्हा माझा तुम्हाला प्रश्न आहे की या सगळ्या लेण्या बौद्ध कालखंडातल्या, मग त्या सगळ्या आधी पांडव लेण्या का? त्यांना बौद्ध लेण्या म्हणून का मानलेलं ना? तुम्ही लोणावळ्याच्या पुढं एकवीला ते प्रचंड मोठं तिथं विहार आहे. ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पुरातत्व विभागाच्या रेकॉर्डवर बौद्ध लेण्या. परंतु तिथे तो जो स्तंभ आहे त्याच्या भोवती दर आठवड्याला की कधी ते जत्रा भरते, मस्तपैकी बकरी कापतात आणि तिथे आहुती देण्याचा जाहीर कार्यक्रम असतो. तुमच्या मी प्राणीमात्रावर दया करणार या बौद्ध धर्मातल्या सूत्राची जाहीररित्या त्या बौद्ध शिल्पासमोरच सत्य होते. का होते? का होते? तिरुपतीच्या बालाजीच्या मंदिरात तुम्ही कधी गेलाय का? कधी गेलाय का? गेलेला आहात का? बघायला तरी गेलात की नाही? मी बघायला गेलो होतो. काय आहे तिरुपती? आज तिरुपती बघायला गेलो तर ते तिरुपतीमध्ये माणसाला जास्त वेळ त्या मंदिराच्या समोर थांबवत येत नाही. ते गेलं की ते पकडतच असं धरते, आपण ते झालं लगेच बाजूला. आता त्यावेळेस आम्ही BSPचा प्रभारी होतो दक्षिणेतल्या राज्याचा. किरण म्हणाल्या बघा तिकडचा प्रभारी असल्यावर जरा VIP ट्रीटमेंट होते. मग शांतपणे गेलं तो बघितलं तर ते जिथं माथा टेकायचं आहे ना त्याच्यावरती मी बघितलं तिथं भगवान बुद्ध आहे. जिथं माथा टेकायचं आहे ना त्याच्याच वरती भगवान बुद्ध आहे. आता त्या भगवान बुद्धाकडे मी कसं बघू शकलो? तर मी शांतपणे उभा राहिलो, बघितलं वगैरे वगैरे. ज्याचं मुलगं पकडून आपण पण बाजूला केलं जातं त्याला काही दिसणार. माझा प्रश्न आहे, तिरुपतीच्या त्या मंदिराच्या दरबारवरती वरती बुद्ध मंदिर असताना तो बालाजी कसा झाला? विठ्ठलाचं तेच आहे की नाही? विठ्ठलाचं हे मी सांगायची गरज नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः एका भाषणामध्ये स्पष्ट सांगितलं, तो विठ्ठल विठ्ठल काय नाही, ते भगवान गौतम बुद्धच आहे. त्यामुळं जेव्हा पंढरीच्या वारीला दिंडी जाते ना त्याला मला खूप आनंद होतो. वैयक्तिक मला खूप आनंद होतो. ते भले 4 कोटींना असं जातो जातात तरी खूप बरं वाटतं की हे जातात म्हणे स्वर्ग सत्य पंढरीला. आपल्या विठ्ठलच्या भाषेत, प्रल्हादच्या भाषेत स्वर्ग सत्य पंढरीला मला खूप बरं वाटतं. ते म्हणू नये पंढरीला मान, पण तू जा तिकडं, कारण आम्हाला माहीत आहे तू विठ्ठलाकडे जात नाहीस, तू बुद्धाकडे जातोस हे आम्हाला ठाऊक असतं. ही आमच्याकडे संकल्पना आहे, ही आमच्याकडे संकल्पना आहे. पण पुन्हा प्रश्न आहे, तो विठ्ठल बुद्ध का नाही आणि तो बुद्धाचा विठ्ठल का? हा प्रश्न तसाचा तसा. आणि काल परवा म्हणजे गेल्या वर्षी अयोध्यामध्ये राम मंदिर निर्माण झालं की नाही? राम मंदिर निर्माण झालं.
आता राम मंदिर निर्माण झालं, त्या राम मंदिरात बुद्धाचं काही काम आहे का हो? काय आहे का काम? पण तिथं जे जे भक्त लोक गेले त्याने जे मला सांगितलं की ते म्हणे तिथं तर चौकटीवर त्यांनी बुद्धाची मूर्ती लावली. तिनं त्याने बुद्धाची मूर्ती लावली. आता राम मंदिराच्या उद्घाटनाला आमच्या महाराष्ट्रातून पण 300 भंते गेले. भंतेजी आमचे मित्र आहेत, 2-3 भंते महाराष्ट्रातून गेले. एक राहुल मोदी कशाला गेले? राम मंदिर उद्घाटनाला. 22 प्रतिज्ञा काय सांगतात? काय सांगतात? मी रामकृष्ण यांना हजरकोन बनते. राहुल मोदी आणखी 3-4 येण्या जाण्याचा खर्च दिला म्हणून कुठेही जाण्याची पद्धत जरा बंद करावी. DA-DAचे धम्मप्रसारक राहू नये. DA-DAचे भाषण करणारे जे लोक असतात तसं धम्मप्रसारणी असू नये. हे तिथेही गेले, तिथेही बुद्ध प्रतिमा लावली. का लावली? आणि मी एका विचारलं की त्याने तिथं का लावली रे बाबा, तू जरा तपास कर. तर ते म्हणे त्याने लावली याचं कारण की तेही म्हणे आम्ही बुद्धाला मानतो, बुद्ध आमचा, आम्ही मानतो बुद्धाला, बुद्ध आमचा, बुद्ध थोडा तुमचा, बुद्ध हा आमचा विष्णूचाच अवतार आहे म्हणून तो आमचा. म्हणून आम्ही तिथे राम मंदिरात सुद्धा बुद्धाला चिटकवण्याचं काम केलं. याला म्हणतात एखाद्या विचारधारेचं विद्रुपीकरण. आता अनेक लोक म्हणतात की आम्ही बुद्धाला मानतो ना, तर त्याला धाडसानं म्हणायचं आपण तू खरंच बुद्धाला मानतो तर कमीत कमी घरामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती तरी लावून घेऊन दाखव किंवा फोटो तरी लावून दाखव. ते हिंमत करत नाही. घरामध्ये बुद्ध मूर्ती नाही ठेवणार, बुद्ध प्रतिमा नाही लावणार, त्रिशरण पंचशिलेचं पठण नाही करणार, पण बुद्ध आमचा का तर विष्णूचा तो 9वा अवतार आहे. म्हणून बाबासाहेबांना त्या 22 प्रतिज्ञामध्ये हे स्पष्ट करावं लागलं की बुद्धाने अवतार घेतला याच्यावरती माझा विश्वास. का बाबासाहेबांना हे स्पष्ट करावं लागलं? बाबासाहेबांना याच्यासाठी स्पष्ट करावं लागलं की तुमच्या माझ्या डोक्यावरती हजारो वर्षाचं जे काही ओझं आहे ते लवकर उतरलं नाही झालं, पण ते उतरलं पाहिजे. ही भूमिका बनली पाहिजे, ती आपण स्वीकारली पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांनी तुम्हाला तीही प्रतिज्ञा दिली की बुद्धानं अवतार घेतला याच्यावरती माझा विश्वास नाही. आणि म्हणून बाबासाहेब जे मगाशी आमचे बंधू भोसले यांनी एका गोष्टीचा जो उल्लेख केला तो फार मोठा, त्याचा संदर्भ फार मोठा. ते आयोजक असल्यामुळे कदाचित त्यांनी याच्यावरती भाष्य करणं टाळलेलं असावं, पण त्यांनी जे मांडलं ते फार महत्वाचा मुद्दा. महत्वाचा मुद्दा काय की बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या अगोदर भारतीय राज्यघटना, धम्मदीक्षा 56ची आहे, राज्यघटना 50ची आहे. आणि जेव्हा राज्यघटना ही 50ची आहे तेव्हा राज्यघटनेमध्ये बऱ्याच गोष्टीचा समावेश आहे. जो भाग बौद्ध धर्मीयाचा, बऱ्याच गोष्टीचा समावेश आहे. कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आहे तर 2-3 मुद्दे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. नंबर 1, भारतीय राज्यघटनेमध्ये कशाचा समावेश आहे? स्वातंत्र्य लढा ज्यांनी लढला त्यांच्या अपेक्षेचा नक्की समावेश आहे, त्यांच्या स्वप्नाचा समावेश आहे, त्यांच्या ध्येय धोरणाचा समावेश आहे. कारण त्याच्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य युद्ध ते लढले. मग कोणी दलित असेल, कोणी आदिवासी असेल, कोणी ओबीसी असेल, कोणी मुस्लिम असेल, कोणी इतर असेल, जे जे लढले त्यांच्या स्वप्नाच्या भारताची संकल्पना हा एक भाग भारतीय राज्यघटनेचा. दुसरा भाग भारतीय राज्यघटनेचा कोणता? आणि तो दुसरा भाग अति महत्वाचा. तो भाग आहे या देशात जे जे मानवी स्वातंत्र्याचे आणि अधिकाराचे लढे झाले, अगदी महात्मा फुले
सामाजिक लढे लढणारे लोक होते, ज्यांना सामाजिक स्वातंत्र्य महत्वाचं होतं. राजकीय स्वातंत्र्य लढा एक आणि सामाजिक स्वातंत्र्य याचा लढा नंबर 2. तर या दोनोंचं प्रतिबिंब हे भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. म्हणजे 150 वर्षाच्या इंग्रजाच्या पारतंत्र्यातून गुलामीतून मुक्त झाल्यानंतर नवा भारत कसा असावा हा एक विचार. आणि दुसऱ्या बाजूला हजारो वर्षाच्या जाती शोषणाच्या परंपराच्या रूढीच्या बंधनाच्या जुलमी समाज व्यवस्थेतून मुक्त झाल्यानंतर नवा भारत कसा असेल हा दुसरा विचार. या दोन विचारांचं प्रतिबिंब हे भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. म्हणून भारतीय राज्यघटना हा नुसता कायद्याचं डॉक्युमेंट नाही, हे काही फक्त लीगल डॉक्युमेंट नाही, हा एक सामाजिक क्रांतीचा मोठा दस्तऐवज आहे. हा सामाजिक बदलाचा जाहीरनामा आहे जो या देशानं 25 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला, ज्याची आपण आजही शपथ घेतो, याची शपथ आपण आधी घेतो. आणि या दोन विचारसरणी सोबत तिसरा विचार जर तो भारतीय राज्यघटनेमध्ये कोणता असेल तर तो भगवान गौतम बुद्धाचा, तो बुद्धाचा. समतेचं तत्व आलं कुठून, विषमतेच्या नायनाटाचं सूत्र आलं कुठून, ते बुद्धाचं येतं. बाबासाहेबांनी क्लिअर केलं, ते काही फ्रेंच राज्यक्रांतीतून नाही आलं. त्याच्या अगोदर भगवान गौतम बुद्धाने ही जीवनशैली म्हणून मांडली, ही तात्विक सूत्र म्हणून मांडली. आणि माझा गुरु भगवान बुद्ध, त्या गुरुपासून मी ही ध्येय स्वीकारली. भारतीय राज्यघटनेमध्ये तेच आहे, स्वातंत्र्य समता उठावल्या. भारतीय राज्यघटना एका बाजूला सरळ सरळ जाती व्यवस्थेला नाकारते, आरक्षणापुरती स्वीकारते. कारण याला व्यवहारवाद म्हणतात. कारण हजारो वर्षाची व्यवस्था एका दिवसात बदलता येत नाही, कायद्यालाही नाही आणि दुसऱ्या कुठल्याही बाजूला नाही. म्हणून समाज बदलाचा विचार हा फार चिंतनातून येतो. घटनाकाराच्या फार दृष्ट्या चिंतनातून त्यांनी मर्यादित स्वरूपात जातीला स्वीकारलं, पण जातीचं अस्तित्व मात्र नाकारलं. जातीला बढ़ावा देणारी व्यवस्था नाकारली. जातीच्या माध्यमातून निर्माण होणारी जातीची रोगराई हिला नाकारलं. म्हणून अस्पृश्यता कायद्याने गुन्हा केला. हे भारतीय राज्यघटनेचा जो बदल आहे तो फार मोठा क्रांतिकारक आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटना आता 75वा साल सरकार साजरं करते. आदेश काढला, काल बजेटमध्ये काही दिलं नाही, बजेटमध्ये काही दिलं नाही. राज्यघटनेची पूजा करायची, पण राज्यघटनेनं सांगितलेलं ऐकायचं नाही, ही सरकारांची नीती आहे. राज्यघटनेला डोक्यावर घ्यायचं, डोक्यावर घेऊन नाचायचं, तिच्यासमोर मस्तक ठेवायचं आणि मी राज्यघटनेच्या प्रती किती इमानदार आहे हे दाखवायचं. पण त्याच राज्यघटनेच्या ध्येय धोरणाची हत्या करायची ही इथल्या सरकारांची नीती म्हणतात. या सरकारांच्या विचारातील ती खोट आहे. आणि म्हणून काल बजेट आलं, कालच्या बजेटमध्ये शेड्यूल कास्टला काय मिळालं, शेड्यूल ट्राईबला काय मिळालं, ओबीसीला काय मिळालं, मायनॉरिटीला काय मिळालं, याचा जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा त्याची उत्तरं नकारात्मक मिळतात, त्याची समाधानकारक उत्तरं नाही. साधं प्री मॅट्रिक स्कॉलरशिप ही इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेली स्कॉलरशिप, याच्यात सुद्धा वर्तमान सरकारला वर्तमान महागाईच्या निर्देशांकानुसार त्या स्कॉलरशिपची रक्कम वाढवता येत नाही. एवढी सरकारांची नालायकी आहे, सरकारांची नालायकी आहे. हा एकच सरकार त्याला दोषी असं नाही, याच्या पूर्वीच्या सरकारने देखील ते काम केलं नाही. म्हणून सगळी सरकार याला जबाबदार आहे. मग भारतीय राज्यघटनेची पूजा एका बाजूला करायची, जगामध्ये सगळ्यात मोठी राज्यघटना म्हणून गौरव करायचा, पार्लमेंटचं त्यासाठी 2 दिवसाचं अधिवेशन बोलवायचं आणि त्या अधिवेशनामध्ये घटनाकारांनी आम्हाला काय सांगितलं, राज्यघटनेने आम्हाला काय सांगितलं
याची अजिबात चर्चा न करता काँग्रेसवाल्यांनी म्हणायचं बीजेपी वाले किती नालायक आणि बीजेपी वाल्यांनी सांगायचं काँग्रेसवाले किती नालायक. हा आम्हाला संसदीय लोकशाहीचा तमाशा नको, हा तमाशा नको. जर भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सवी वर्ष, तर या वर्षामध्ये भारतीय राज्यघटनेने या देशाला काय दिलं आणि इथल्या सरकारांनी कितपत केलं आणि नाही केलं याचा हिसाब किताब झाला पाहिजे, याचा हिसाब देशाच्या समोर आला पाहिजे. नुसती राज्यघटनेसमोर डोकं आपटून काय होणार. शेवटी ते पुस्तक आहे, शेवटी तो एक ग्रंथ आहे, एक छापलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकासमोर तुम्ही 100 वेळा नतमस्तक व्हाल आणि रोज एखाद्या दलितांची हत्या कराल तर तुम्हाला राज्यघटनेसमोर मस्तक झुकवायचा नैतिक अधिकार नाही, हे कुणीतरी ठणकावून सांगायला हवं. प्रयागराजमध्ये किती मेली काय मेली ते सांगायची गरज नाही. त्या कुंभमेळ्यात एक कार्यक्रम ठेवला, राज्यघटनाच्या पुस्तकाच्या प्रती वाटण्याचा. ही आमची इमानदारी घटनेबद्दल. राज्यघटनाच्या प्रती वाटल्या कुठे कुठे कुंभमेळ्यामध्ये. बदल आहे ना, थोडाफार का होईना बदल आहे, बदल हवा येतो, एकदा वेळा मानतो, पण प्रती वाटल्या, राज्यघटनेच्या कॉप्या वाटल्या. वाटल्या कुणाला? सफाई कामगार. कुणाला वाटले? सफाई कामगारांना. तर सफाई कामगार कोण? 100% आरक्षण आहे, त्याच्याविषयी कोणीच बोलत नाही. आणि आम्ही विरोधाला म्हणतोय अरे यातलं 50% तरी घ्या तुम्हाला. कोणी येत नाही, पुढं कोणी येत नाही. आणि या 100% आरक्षणाबाबत एक पण बोलत नाही. त्या सफाई कामगारांना कॉप्या वाटल्या. मला एका पत्रकाराने विचारलं, म्हणाले असं असं झालं. म्हटलं वाटल्याबद्दल आम्ही नंतर वाटत नव्हते, सुरुवात तर झाली, पण त्याने मुख्यमंत्र्यापासून सुरुवात नाही केली असती तर फार बरं झालं असतं. कारण त्यांना फार गरज आहे. कारण जिथं बुलडोजरवरती ज्याचा विश्वास जास्त आहे तो राज्यघटनेला कितपत मानणार हा प्रश्न आहे, हा प्रश्न आहे. आणि म्हणून मगाशी जे बंधू किरण भोसले म्हणाले की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं, आता ते BBC मुलाखत ज्याचा संदर्भ किरण भोसले यांनी दिला ते आहे इंग्रजी. आता आमचे किती लोक इंग्रजी ऐकतात, बोलतात, वाचतात, सुधारणा होते, रेट वाढला आहे, पण अजून तेवढा नाही. बदल हळूहळू पुन्हा म्हणाल ती आहे इंग्रजीमध्ये मुलाखत बाबासाहेबांची. आणि त्या मुलाखतीत बाबासाहेबांनी जे म्हटलं तेच किरण भोसले यांनी सकाळी सांगितलं की सामाजिक राजकीय समता आम्ही मांडली, राजकीय दृष्ट्या स्वीकारली, समाज जीवनाचं काम, सामाजिक जीवनात तिचं इम्प्लिमेंटेशन कोण करणार. आणि किरण भोसले जे म्हणाले, बाबासाहेब जे म्हणाले मुलाखतीत तेच, की याची जबाबदारी बौद्ध अनुयायांची आहे, बौद्ध बांधवांची, बौद्ध बांधवांची. आता प्रश्न आहे की आपले बौद्ध बांधव या जबाबदारीला लायक आहेत का, पात्र आहेत का, ही जबाबदारी पार पाडतात का. वेगवेगळे प्रश्न आहेत, उत्तर एकच असायला हवं, होय किंवा नाही. आणि याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी काही तुमचं पोस्टमार्टम करू इच्छित नाही. त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. मग बाबासाहेबांनी व्यक्त केलेली अपेक्षा जर आपण पूर्ण करू शकत नाही तर बाकीच्याने ती पूर्ण करावी अशी अपेक्षा ठेवणं कितपत योग्य. कुंभमेळ्याला जाणाऱ्यांनी ती अपेक्षा व्यक्त करावी, पूर्ण करावी असं अपेक्षा ठेवणं योग्य. म्हणून बुद्धांनी आपल्याही जबाबदारीकडे पाहिलं पाहिजे. नुसता बाबासाहेबांचा बौद्ध धम्म घेतला आणि आम्ही सुटलो असं नाही. आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि आपल्याही जबाबदाऱ्या जेव्हा मी म्हणतो तेव्हा पुन्हा की जे बाबासाहेब म्हणाले की या जबाबदाऱ्याचं भान
जबाबदारी त्यांनी दिली आपल्याला आपण पार पाडली नाही. आणि पार पाडण्यासाठी लागणारी क्षमता, ताकद, संघटित ताकद आपण उभी केली नाही म्हणून पार पाडू शकलो. या दोन्ही अर्थाने त्या बाजूकडे बघता येईल. आणि जेव्हा त्या बाजूकडे बघू तेव्हा बुद्ध आणि धम्मा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ, त्याची प्रस्तावना, जर बाबासाहेबांची प्रस्तावना आपण नीटपणे वाचली, नीटपणे त्याचं आकलन केलं, तर या देशातून बौद्ध धर्म का गायब झाला याचं उत्तर त्याच्यात आहे. बौद्ध धर्म या देशातून का गेला याचं उत्तर आहे. आणि मग बाबासाहेबांनी त्याच प्रस्तावनेमध्ये म्हटलंय की जो जो कालखंड एखाद्या विचाराच्या पाठीशी असतो, त्या त्या कालखंडातली प्रबळ सत्ता त्याच्या पाठीशी असते, तिथली व्यवस्था त्याच्या पाठीशी असते, तेव्हा तो विचार टिकून राहतो, अन्यथा विचार जातो, विचार संपतो, विचार मरतो. हेही सांगताना बाबासाहेबांचं दुसरं एक वाक्य लक्षात घ्यायला हवं. काही लोक म्हणतात विचार कायम असतात, अमर असतात. तो एक इटलीचा मोठा तत्ववेत्ता आहे मॅजिनी नावाचा. त्या मॅजिनीनं कुठेतरी म्हटलं की विचार हे मरत असतात. बाबासाहेब म्हणाला खोटा, विचार हे मरतात. जर त्या विचाराला पुढे नेणारे यंत्रणा नाही मिळाली, अनुयायी नाही मिळाले, तर विचार देखील मरतात, विचार अमर असतात असं नाही. त्या विचाराला पुढे नेणारे लोक लागतात. ते विचाराला पुढे नेणारे लोक जर संपले तर ते विचार संपतात असं बाबासाहेबांनी पूर्ण सत्य सांगितलं. आपलाही प्रश्न तोच आहे की अशोकाच्या कालखंडात भारताच्या सीमारेषा बघा, अफगाणिस्तान असो, इराक असो, कुठं होत्या, तो भारत गेला कुठं. त्या काही 100% असताना हा भारत बौद्ध वस्तीचा प्रदेश, तो गेला कुठं. इव्हन काल परवा या ठिकाणी राम मंदिर निर्माण झालं, ती बौद्ध कालखंडातील साकेत नावाची राजधानी गेली कुठं. हा पश्चिम महाराष्ट्रातला प्रदेश, ज्या प्रदेशाला बौद्ध कालखंडामध्ये अपरांत नावाचा प्रदेश म्हणून म्हटलं जायचं, तो अपरांत नावाचा प्रदेश गेला कुठं. आणि सगळ्या शेवटी उदाहरण द्यायचं झालं तर ज्या बौद्ध गयेमध्ये बुद्ध मंदिर आहे, त्या बुद्ध मंदिराची प्रतिष्ठा आणि तो सगळा कब्जा कोणाच्या ताब्यात आहे याचा जरी विचार केला तर तो दुसऱ्याच्या ताब्यात का आहे अशा प्रश्नाकडे गेल्याशिवाय आपल्याला मूळ विचार समजत नाही. आणि जेव्हा याचा शोध घेतो तेव्हा पुन्हा बाबासाहेबांची बुद्ध आणि धम्माची प्रस्तावना की विचाराला ताकदीची गरज असते, पाठबळ आवश्यक असतं, समर्थन आवश्यक असतं. आणि समर्थक हे शक्तीतून येतं. शक्ती दोन प्रकारच्या असतात, एक सामाजिक शक्ती असते आणि एक राजकीय शक्ती असते. राजकीय शक्ती समोर सामाजिक शक्ती झुकतात. आपल्याकडे काही बाबतीत उलट आहे, काही सामाजिक शक्ती समोर राजकीय शक्ती झुकतात. हिंदू धर्माच्या किंवा ब्राह्मणी धर्माच्या किंवा वैदिक धर्माच्या सिद्धांतानुसार राजकीय शक्तीला सामाजिक शक्ती समोर झुकावं लागतं. आणि राज्यघटनेच्या धोरणानुसार तुमच्या सामाजिक शक्तीला राजकीय शक्ती समोर झुकावं लागतं. जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेचं जतन करू, संवर्धन करू अशी भूमिका घेतो तेव्हा आम्ही आमच्या बौद्ध विचाराच्या पाठीमागं अशी कोणती ताकद उभी करत आहोत, अशी कोणती शक्ती उभी करत आहोत ज्या माध्यमातून हा भारत खरंच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाचा बनावा जी भारतीय राज्यघटनेची धोरणं आहे हा बनण्यासाठी आम्ही काय करत असतो. आणि या बनण्यासाठी आम्ही बाबासाहेबांनी आमच्या हातात एक हत्यार दिलेला आहे, त्याचा नेहमी दरवेळेला आम्ही दुरुपयोग करत असतो. ते हत्यार आहे निवडणुकीच्या कालखंडामध्ये मताच्या अधिकाराचं, त्याचा आम्ही गैरवापर करत असतो आणि त्यामुळं या अधिकाराचा गैरवापर करतो. आता हेही राज्यघटनेची देणगी आहे. तुम्हाला मताचा अधिकार पुढे ऐरा गैरा नक्तू खैरामुळे नाही मिळाला, नक्तू खैरामुळे नाही मिळाला. घटना समितीत अनेक काँग्रेसवाले म्हणत होते महिलांना मताचा अधिकार देऊ नका, आदिवासी जंगलात राहतात, अजिबात देता कामा नये. महिलांना पश्चिम युरोपमध्ये देखील संघर्ष करावा लागला म्हणून त्यांना मताचा अधिकार मिळाला, महिलांना देता कामा नये. बाबासाहेब आढळून बसले
1916 साली साऊथ गोवा कमिशन समोर एक 24 वर्षाचा भीमराव आंबेडकर म्हणत होता, आम्हाला खायला नाही मिळालं तरी चालेल पण मताचा अधिकार पाहिजे. आम्ही वंशाच्या तशी दिले तरी चालेल पण आम्हाला मताचा अधिकार पाहिजे. 1916 ते 1949 घटना समितीमध्ये सातत्यानं सर्व लोकांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे अशी गंभीर भूमिका घेणारा एकमेव नेता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांचाच भाग म्हणून राज्यघटनेनं आपल्याला मताचा अधिकार दिला. आता आपण राज्यघटनेची शपथ घेतो, मताच्या अधिकाराचं काय करतो? राज्यघटनेची रक्षण करण्याची शपथ घेतो, मताच्या अधिकाराचं काय करतो? संध्याकाळपर्यंत थांबतो, मतदानाला जातच नाही. कुणीतरी येईल दरवाजामध्ये, काहीतरी पाकिट फेकून घरामध्ये येईल, कुणी होलसेलवाला येईल, कुणी रिटेलवाला येईल, कुणी याची अवलाद येईल, कुणी त्याची अवलाद येईल. याची वाट पाहतो आम्ही तरी बाबासाहेबाशी प्रामाणिक आहोत का हे स्वतःला विचार. हा मी आरोप करतो तो सगळ्यांसाठी नाही पण काही नालायकासाठी जरूर आहे, काही नालायकासाठी नक्कीच आहे. महात्मा फुलांचा शेतकऱ्याचा असून फक्त सरकारवरतीच वापरावा असं काही ठरलेलं नाही. आपल्या लोकांवरती देखील फुलांचा असून कधी कधी वापरला पाहिजे, त्यातून सुटका द्यावा. आणि मग जेव्हा आपण बाबासाहेबांनी दिलेला अधिकार कधी होलसेल रिटेलच्या भावानं आपण मोडीत करतो तेव्हा धम्मविचाराच्या पाठीमागे येणारी ताकद कुठून येईल? कोण तुमच्या विचाराचा आमदार खासदार नाही. आणि जर तुमच्या विचाराचे आमदार खासदार नसतील तर घटनेचं रक्षण करण्याची हुपरीकरांची जबाबदारी हुपरी ग्रामपंचायतीत राहून होणार नाही. त्याच्यासाठी पार्लमेंटमध्ये जावं लागतं, त्याच्यासाठी असेंब्लीमध्ये जावं लागतं. आणि जर असेंब्ली आणि पार्लमेंटमध्ये सगळी नालायक लोकांची भरती केली आणि आम्ही इकडे म्हणत बसतो की भारतीय राज्यघटनेचं रक्षण आम्ही करू, आमचा भारत हा बौद्ध विचाराचा करू, तर फार मोठी प्रचंड विसंगती आहे, फसवणूक आहे. या फसवणुकीतून बाहेर पडायचं असेल तर जो विचार आहे त्या विचाराच्या पाठीमागे ताकद निर्माण केली पाहिजे. आणि ती ताकद निर्माण करायची असेल तर त्या ताकदीचं किंमत जर द्यायची वेळ आली तर ती द्यायला तयार असलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं असेल, कुठलं तरी झडपीचं टिकून एखादं पद असतं, त्या पदासाठी आपण आपलं सगळं सोडून देतो. कुठल्या तरी एखाद्या आमदारकीसाठी सगळं सोडून जातो. अरे आमदारकी खासदारकी किती येतात आणि जातात. बाबासाहेबांनी काही फार मोठी मंत्रीपद आलं नाही पण तो एकच माणूस बाबासाहेब झाला, बाकी मंत्री आले आणि संत्री गेले, काही फरक पडत नाही. हे तेवढ्या कठीणपणानं समजून घेण्याची गरज आहे. विचारामध्ये धारदारपणा आणि कठोरपणा ज्याच्या असतो तेच लोक समाज बदलतात. RSS वाल्यांच्या विचारामध्ये धारदारपणा आहे, RSS वाल्यांच्या विचारामध्ये त्यांच्यामध्ये कर्मठपणा, आपल्या विचारामध्ये किती कर्मठपणा. आणि जी माणसं वैचारिक असतात ती संघर्ष करतात आणि जी माणसं वैचारिक नसतात ती समझोते करतात, ती समझोते करतात. आंबेडकरांच्याकडून काही शिकायचं असेल तर आंबेडकरांच्याकडे एक विचार होता म्हणून ते संघर्ष करू शकले, फुल्यांच्याकडे विचार होता म्हणून संघर्ष करायला लागले. तुम्हाला संघर्षाची भीती वाटते, विचाराची भीती वाटते, मग तुम्हाला समझोता केल्याशिवाय मार्ग नाही. आणि जे लोक समझोता करतात ते आपल्या आदर्शवादाला अस्तित्वाचं रूप देऊ शकत नाही. एका बाजूला आदर्शवादाची संकल्पना करायचं आणि आचरण मात्र त्यांच्या विरोधात जर असेल तर आदर्शवादाचा समाज उभा राहत नाही, समाजाचं राजकारण उभं राहत नाही. आणि म्हणून ती तेवढी त्याग बलिदानाची ताकद आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण हो, ती शक्ती आपल्याला प्राप्त हो आणि त्या शक्तीच्या माध्यमातून फार नाही तर निदान कोल्हापूर पट्ट्यात का होईना एक आमूलाग्र बदल घडल हो अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही. शेवटी जाताना हुपरीकरांचे मला धन्यवाद द्यायचे आहे, कारण तुमच्या हुपरी या गावचा बोर्ड माझ्या घरामध्ये आहे, तर हुपरीची नेमप्लेट माझ्या घरामध्ये आहे. काय घरामध्ये आहे तर याच हुपरीचे श्याम कंगणे नावाचे ज्येष्ठ चित्रकार आर्टिस्ट
माहिती आहे ना तुम्हाला? श्याम कंगणे आता नाही, ते दिवंगत झाले. हे उत्कृष्ट चित्रकार होते. आणि ज्यावेळेला मी BSPचा महाराष्ट्राचा पदाधिकारी होतो कोल्हापूरमध्ये, शाहूराजांची एक आठवडा आरक्षण शताब्दी सोहळा 2002 मध्ये साजरा केला होता. त्यावेळेला याच श्याम कंगणे नावाच्या सदग्रस्ताने 3 मोठी पेंटिंग आणून दिली होती. एक फुल्यांचं, एक बाबासाहेबांचं आणि एक शाहू महाराजांचं. ती 3 पेंटिंग त्यांनी कांशीरामला अर्पण केलेली होती. मायावतीच्या कार्यक्रमाला आलेल्या होत्या, त्यांना अर्पण केलेली होती. त्यातली 2 पेंटिंग ही लखनौला गेली आणि एक पेंटिंग हे महाराष्ट्रामध्ये राहिलं. ते बाबासाहेब आंबेडकरांचं राहिलं. ते आजही माझ्या घरी ते पेंटिंग एवढं मोठं आहे की मला वाटतं 15 बाय 8 फुटाचं पेंटिंग आहे. 15 बाय 8 फुटाचं पेंटिंग आहे. ते ऑइल पेंटचं पेंटिंग आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे श्याम कंगणे मुक्काम पोस्ट हुपरी. आणि म्हणून तुमच्या गावचा जो संदर्भ आहे तो माझ्याही घरात आहे. त्यामुळे त्या श्याम कंगणेची देखील आठवण मला येत असते आणि त्या माध्यमातून तुमच्याही गावाची आठवण होत असते. अशा या गावामध्ये, या शाहूच्या परिसरातील इलाक्यामध्ये तुम्ही मला या 9व्या युवा बौद्ध धर्म परिषदेसाठी सन्मानार्थ बोलवलं. तुम्ही तो मला मान सन्मान दिला आणि माझे स्पष्ट विचार, ज्याच्यामध्ये समझोता नाही, ज्याच्यामध्ये संघर्षच आहे, काहींना आवडले असतील, काहींना ते कडू लागले असतील, पण औषध कडूच असतं आणि ते पेशंटला द्यावंच लागतं. हे डॉक्टर असल्यानं मलाही माहिती आहे. त्या औषधाचा प्रयोग मी तुमच्यावरती केला. किती लोकांना ते झेपेल ते तुम्ही ठरवावं. पण ती संधी आपले किरण भोसले त्यांचे सर्व सहकारी यांनी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. अतिशय उद्बोधक आणि प्रेरणादायी तुम्ही विचार मांडले त्याबद्दल युवा बौद्ध धर्म परिषद तुमचे मनापासून